श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये अचानक एखादी मोठी संधी मिळणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? आणि या पंधरवड्यात भाग्याची अशी कोणती साथ मिळणार आहे का जी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल? चला तर पाहूया कुंभ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, नवीन संधी आणि आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरू शकतो. तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करता आणि या काळात तुमची हीच वैशिष्ट्ये तुम्हाला पुढे घेऊन जातील. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना, स्वप्ने किंवा कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या पंधरवड्यात जुन्या अनुभवांचा उपयोग करून नवीन दिशा मिळवण्याचा प्रयत्न कराल. काही अनपेक्षित घडामोडी घडतील, पण त्यातूनच नवीन मार्ग आणि नवीन संधी निर्माण होतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा पंधरवडा अत्यंत उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी मिळेल. तुमच्या कल्पकतेमुळे आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात. काही व्यक्तींना नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता गतीने पूर्ण होऊ लागतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, संशोधन, सल्लागार सेवा किंवा नवीन कल्पनांवर आधारित काम करणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामातून लाभ मिळू शकतो. मात्र कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंचा सखोल विचार करणे आवश्यक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे या काळात तुम्ही पैशांबाबत अधिक जागरूक राहाल. खर्चाचे नियोजन करण्याकडे तुमचा कल वाढेल. मालमत्ता, शेअर्स किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. मात्र मित्रांच्या सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारांमध्ये कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे आवश्यक राहील. योग्य नियोजनामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात काही सुखद आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज किंवा मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. काही व्यक्तींना घर, वाहन किंवा कौटुंबिक सुविधांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ उत्साह आणि नवीन अनुभव देणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. नात्यातील विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. काही जोडपी एकत्रितपणे भविष्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकतात. नात्यात पारदर्शकता आणि संवाद कायम ठेवल्यास संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या काळात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. कामाचा ताण आणि मानसिक धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. काही व्यक्तींना झोपेच्या समस्या, डोकेदुखी किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. या पंधरवड्यात विशेषतः मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. ध्यानधारणा, योग आणि नियमित चालणे यांचा फायदा होईल. शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. नियमित दिनचर्या ठेवल्यास आरोग्य चांगले राहील आणि ऊर्जा टिकून राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन शिकण्याच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन किंवा स्पर्धा परीक्षांशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. अभ्यासात नवीन पद्धती वापरण्याची प्रेरणा मिळेल. काही विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण, कार्यशाळा किंवा शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
मेहनतीचे फळ हळूहळू मिळेल, त्यामुळे सातत्य कायम ठेवा. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढू शकते. लोक तुमच्या विचारांचे आणि व्यक्तिमत्वाचे कौतुक करतील. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्या भविष्यात उपयोगी ठरू शकतात. एखाद्या सामाजिक उपक्रमात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही रस वाढू शकतो. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. समाजसेवा किंवा गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. अशा कार्यांमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवास आणि नवीन संधी. या पंधरवड्यात काही अनपेक्षित पण लाभदायक प्रवास घडू शकतात. हे प्रवास काम, शिक्षण किंवा वैयक्तिक कारणांसाठी असू शकतात. प्रवासादरम्यान काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळू शकते जी तुमच्या करिअर किंवा व्यवसायाला नवीन दिशा देईल. नवीन कौशल्य शिकणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन क्षेत्रात काम करण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. उपाय. दर शनिवारी शनिदेवांची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मित्र निवडताना आणि सल्ला घेताना सावधगिरी बाळगा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. एकूण हा पंधरवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, नाविन्यपूर्ण विचार आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि विश्वास वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याच्या संधी मिळतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे राहील. तुमची कल्पकता, दूरदृष्टी आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या बळावर हा पंधरवडा यश, समाधान आणि नवीन दिशा देणारा ठरू शकतो. धन्यवाद.